अमेरिकेत गेलेल्या हरबिंदर सिंग नावाच्या भारतीय ड्रायव्हरने वाहन चालविताना आगाऊपणा केला. त्यामुळे झालेल्या अपघातात अमेरिकेतील तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ट्रम्प सरकारने एवढा मोठा निर्णय घेतला की त्याची किंमत भारतातील अमेरिकेत काम करणाऱ्या लाखो लोकांना चुकावी लागणार आहे. हरबिंदर सिंग पंजाबमधल्या तरनतारण जिल्ह्यातल्या रतोल या गावचा रहिवासी आहे. 2018 त्याने डंकी मारून अमेरिकेत अनधिकृतरित्या प्रवेश केला. अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी अमेरिकेच्या दक्षिणेकडून म्हणजेच मेक्सिकोकडून अमेरिकेत घुसण्याचा एक मार्ग उपलब्ध असतो. ते तुम्हाला माहीतच असेल. तुम्ही डंकी चित्रपट पाहिला असेल तर याविषयी तुम्हाला जाणीव असेल. अमेरिकेत घुसल्यानंतर हरबिंदर सिंगला 2018 साली अटक करण्यात आली. त्यावेळी त्याने पोलिसांना सांगितले की मला भारतात पाठवू नका. भारतात माझ्या जीवाला धोका आहे. हे असं सांगावंच लागतं. हे देखील तुम्ही डंकी चित्रपटात पाहिलं असेल. असं सांगितल्याशिवाय तुम्हाला त्या देशामध्ये राहण्याची परवानगी मिळत नाही आणि त्याच युक्तीने हरबिंदर सिंगला अमेरिकेत राहण्याची परवानगी मिळाली. 12 ऑगस्ट 2025 रोजी एक ड्रायव्हर अमेरिकेतल्या फ्लोरिडा हायवेवर अतिशय वेगाने कंटेनर चालवत होता. त्यावेळी समोर एक टर्न आला आणि इंडिकेटर न लावता अमेरिकेतील वाहन चालवण्याच्या कोणत्याही नियमाचे पालन न करता अतिशय बेपर्वाईने आपला भला मोठा कंटेनर वळवला आणि मागून येणारी एक कार या कंटेनरच्या मागच्या भागात जाऊन झालेल्या भीषण अपघातात अमेरिकेतील 3 नागरिकांचा मृत्यू झाला. या कंटेनरचा ड्रायव्हर होता हरबिंदर सिंग. अपघातानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. यानंतर अमेरिकेत एक नव्या वादाला सुरुवात झाली. हरबिंदर सिंगला इंग्रजी वाचता किंवा लिहिता येत नाही. बोलायचे तर प्रश्नच नाही. तरी देखील या माणसाला अमेरिकेत कमर्शियल व्हेकल चालवायची परमिशन कशी मिळाली, त्याला लायसन्स कसा काय मिळालं, याबद्दल अमेरिकेत प्रश्न उभा राहिला आहे. सध्या अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार आहे आणि त्यांचा भारतावर अगोदरपासूनच भयंकर राग आहे. त्यामुळे अमेरिकेत अनेक लोकांना भारतीयांना शिव्या द्यायला आणखी एक कारण या मूर्ख माणसामुळे मिळालेले आहे. हरबिंदर सिंगला ट्रक चालवायचा परवाना दिल्याबद्दल कॅलिफोर्निया प्रशासनाने ताशेरे ओढले आहेत. तर हरबिंदर सिंग 2018 सालीच अमेरिकेत आला. त्यावेळी त्याला अमेरिकेत राहू देण्याची परवानगी तेव्हाच्या ट्रम्प यांच्या काळात काम करण्यासाठी वर्क परमिट देखील दिले गेले. म्हणून कॅलिफोर्निया प्रशासनाने रिपब्लिकन पार्टीला धारेवर धरले. त्यामुळे या दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि त्यानंतर अचानक डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने 21 ऑगस्टला एक अतिशय मोठा निर्णय घेतला. त्यामध्ये अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबियो यांनी सांगितले की अमेरिकेत मोठमोठे ट्रक कंटेनर चालवणाऱ्या विदेशी नागरिकांच्या मुळे मूळ अमेरिकन लोकांचे जीवन धोक्यात आलेले आहे. त्यामुळे अमेरिकेतल्या लोकांच्या रोजगारावर देखील गदा येत आहेत. त्यासाठी इथून पुढे परदेशी लोकांना अमेरिकेत काम करण्यासाठी दिला जाणारा वर्क व्हिसा पूर्णपणे थांबवण्यात येत आहे आणि या निर्णयाने लाखो लोकांच्या नोकरीवर पाणी फिरले आहे. रोजगारासाठी अमेरिकेत जाऊन आपल्या देशात आपल्या आईवडिलांना, आपल्या कुटुंबाला एक चांगले आयुष्य जगण्यासाठी संधी देता येते. पण हरबिंदर सिंगने केलेला अपघात अमेरिकेत काम करणाऱ्या भारतातील अनेक लोकांच्या आयुष्यावर घाला घालणार आहे. हरबिंदर सिंगला वाचता येत नसल्यामुळे त्याची नंतर जेव्हा टेस्ट घेतली गेली त्याला त्यावेळी अमेरिकेतल्या ट्रॅफिक नियमांची 4 चिन्हे दाखवण्यात आली. त्या 4 पैकी त्याला एकच ओळखता आले आणि इतर प्रश्न विचारले गेले त्याचीही त्याला उत्तर देता आली नाही. 2020 साली हरबिंदर सिंगचे वडील वारले होते. त्यावेळी देखील तो भारतात आला नाही, कारण एकदा अमेरिकेतून बाहेर गेल्यानंतर आपल्याला परत अमेरिकेत जायला मिळणार नाही याची त्याला भीती वाटत होती. या हरबिंदर सिंगचा एक भाऊ देखील सध्या अमेरिकेत अशाच प्रकारची काही छोटी मोठी कामे करून राहतो. त्याला देखील आता या प्रकरणानंतर पोलिसांनी अटक केली आहे. सध्या अमेरिकेत 7,20,000 ट्रक ड्रायव्हर काम करत आहेत जे परदेशी नागरिक आहेत. त्यामध्ये 50% पेक्षा जास्त कमर्शियल व्हेकल चालवणारे लोक हे लॅटिन अमेरिकन देशामधले आहेत, म्हणजे दक्षिण अमेरिका खंडातले. याशिवाय भारत, पाकिस्तान आणि आसपासच्या आशियाई देशांमधून देखील मोठ्या प्रमाणात लोक अमेरिकेत जाऊन तिथे ट्रक ड्रायव्हर किंवा छोटी मोठी कामे करत असतात. या 7,20,000 ट्रक ड्रायव्हरचं भविष्य आता अधांतरी आहे. अमेरिकेत एकाच्या मूर्खपणामुळे लाखो भारतीयांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत, कारण त्यांना अगोदर दिलेले वर्क परमिट देखील रद्द होणार आहे.
याचं कारण म्हणजे अमेरिकेत सध्या डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रशासन आहे आणि ते मानवतेच्या मुद्द्यावर वगैरे विचार करणार नाही. ट्रम्प यांना अगोदरच मेक अमेरिका ग्रेट अगेन अंतर्गत अमेरिकेतल्या लोकांना रोजगार द्यायचे. त्यामुळे आता बाहेरून येणाऱ्यांना काम न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हरबिंदर सिंगला आता त्याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर भारतात डिपोर्ट केले जाईल असे तिथल्या प्रशासनाने सांगितले. या घटनेमुळे अमेरिकेत काम करणाऱ्या भारतातल्या हजारो लोकांच्या रोजगारावर पाणी फिरणार आहे. शेवटी काही चूक नसताना एक भारतीयाच्या मूर्खपणामुळे अमेरिकेतील लाखो निष्पाप भारतीयांना त्याची शिक्षा मिळत आहे.